हे डिझायनमध्ये परमिशन मर्यादा आहे. ती मर्यादा आहे की एवढं त्याच्यात असलं पाहिजे. समजा हे ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, FTK हे काय हे सगळं आहे त्यात. हे जे बोलले तसं बघा कोणाचं पर्सेंटेज किती असतं तर काय होते ते, म्हणजे कशात पाण्याचं पर्सेंटेज जे बोलले त्यांनी नायट्रोजन जास्त तर काय होते, नायट्रोजन काय होते, आर्सेनिक असतं तर काय होते. मी जे आता एक न्यूज वाचली साहेब, मी जे न्यूज वाचली आहे याच्याबद्दल बोलतो मी. म्हणून झालं हे बघा न्यूज आली आहे. आर्सेनिक जर पाण्यात जास्त झालं, ॲल्युमिनियम जर पाण्यात जास्त झालं तर स्मृतीभ्रंश होते. आपल्याला काय म्हणतो विसरभोळे होऊन जातो. आपण म्हणतो का नंतर काय झालं, पण त्या पाण्यामध्ये जर काय असलं ॲल्युमिनियम जर जास्त असलं, ॲल्युमिनियमचं पर्सेंटेज तर काय होते स्मृतीभ्रंश होते. आर्सेनिक जर जास्त असलं तर विविध अवयवाचे कॅन्सर होतात. मी आता न्यूजमधून काढलं पाहत होतो, जस्ट आता एक न्यूज झाली आहे त्या न्यूजमधून हे काढलं. तर काय होतात आर्सेनिक जर असेल तर विविध अवयवाचे काय होतात कॅन्सर सुद्धा बिमाऱ्या. पाण्यात जर आर्सेनिक जास्त असेल तर कॅन्सर वगैरे. त्याच्यानंतर निकेल जर जास्त असेल तर श्वासोच्छवासाचे गंभीर आजार होतात. फ्लोराईड जर जास्त असेल हाडाचा त्रास, हाडाचा फ्लोराईड काय होते हाडाचं त्रास, हाडं काय होतात ठिसूळ होतात आणि त्वचारोग दातावर काय येतात ठिपके येतात. कशामुळे फ्लोराईडमुळे. हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये झरी फार आहे. त्याच्यानंतर कॅल्शियम जर जास्त असेल तर पचन संस्था आणि किडनीचे आजार, किडनीचे आजार. त्याच्यानंतर लोह जर जास्त असेल तर अल्सर. त्याच्यानंतर क्लोराईड जर जास्त असेल खारट पाणी असल्यास भाजीला चव येत नाही. त्याच्यानंतर सल्फेट जर जास्त असेल म्हणजे सल्फेट टाकला अतिसार. त्याच्यानंतर नायट्रेट जर जास्त असेल तर मेंदूचा रोग, मेंदूचे